मुंबई महापालिका निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाने तिहेरी यश मिळवत राजकीय ताकद दाखवून दिली आहे। नार्वेकर कुटुंबातील तिन्ही उमेदवार विजयी झाल्याने भाजपच्या घराणेशाही विरोधी भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। वॉर्ड क्रमांक 227 मधून भाजपच्या गौरवी शिवलकर नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट यांच्या रयाना शेख यांच्यात थेट लढत झाली। या चुरशीच्या लढतीत गौरवी शिवलकर नार्वेकर यांनी बाजी मारली। वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजपच्या हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात शिंदे गटाच्या सुजाता सानप मैदानात होत्या। येथेही भाजपच्या हर्षिता नार्वेकर यांनी विजय मिळवला, तर वॉर्ड क्रमांक 226 मधून भाजपचे मकरंद नार्वेकर यांनी अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा पराभव केला। तेजल पवार यांना ठाकरे बंधूंचा उघड पाठिंबा होता, तरीही या वॉर्डात भाजपचे वर्चस्व कायम राहिले। पालिका निवडणुकीपूर्वी भाजपने महापालिका निवडणुकीत मंत्री, खासदार, आमदार यांच्या नातेवाईकांना तसेच पत्नी किंवा मुलांना तिकीट दिले जाणार नसल्याची घोषणा केली होती। स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देऊन घराणेशाही मोडीत काढण्याचा दावा करण्यात आला होता। मात्र नार्वेकर कुटुंबाच्या बाबतीत वेगळा निकष लावण्यात आल्याची चर्चा राज्यभर रंगली होती। त्या वादावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुटुंबातील उमेदवारांचे ठाम समर्थन केले। ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते पॅराशूटने आणलेले उमेदवार नाहीत, त्यांनी गेली 10 ते 15 वर्ष लोकांमध्ये राहून काम केले। लोकांनी त्यांना स्वीकारलं आहे, म्हणूनच त्यांना उमेदवारी मिळाली असं देखील नार्वेकर यांनी म्हटलं होतं। त्यांच्याच उपस्थितीत तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांच्या संपत्तीची आकडेवारी चर्चेचा विषय ठरली आहे। कुलाबा प्रभाग क्रमांक 226 मधून निवडून आलेले मकरंद नार्वेकर व्यवसायाने वकील असून त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या एकूण संपत्तीची किंमत तब्बल 124.4 कोटी रुपये आहे। त्यामुळे ते मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरले आहेत। प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जंगम मालमत्ता 32 कोटी रुपयांहून अधिक असून स्थावर मालमत्ता 93.32 कोटी रुपये आहे। निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नार्वेकर यांच्या मालकीचा कुलाब्यात 7.99 कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट असून अलिबागमध्ये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे। एकूण 29 जमिनींपैकी 27 त्यांच्या नावे तर 2 पत्नींच्या नावे असून ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान या जमिनी खरेदी करण्यात आल्या। 2017च्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाल्याचं समोर आलंय। 124.4 कोटींच्या संपत्ती अगेन्स्ट त्यांच्या नावावर 16.68 कोटींचे बँक कर्जही असल्याचं समोर आलंय। निवडणुकीतील जबरदस्त यश तर दुसऱ्या बाजूला घराणेशाही आणि संपत्तीच्या झपाट्याने वाढीची चर्चा जोरदार सुरू आहे। नार्वेकर कुटुंबाचा हा ट्रिपल इंजिन यश भाजपच्या धोरणांवर आणि मुंबईच्या राजकारणावर नवे प्रश्न उपस्थित करत आहे। कुलाब्यात आता नार्वेकर राज सुरू झालं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।